आज आपण करणार आहोत 36 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि एक रिक्वेस्ट आलेली आहे 36 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग दाखवा। तर ही कटिंग त्यांच्यासाठीच आहे, त्यांची रिक्वेस्ट होती। तर हे मापाचं ब्लाऊज आहे, मापाच्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, आपण ठेवणार आहोत 14 इंच। या प्रकारे आपल्याला हे उंची ठेवायची आहे, म्हणजे कोणतेही ब्लाऊज असू द्या, तुमचं कोणत्याही मापाचं ब्लाऊज असू द्या, उंचीमध्ये तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे आणि छातीमध्ये सुद्धा तुम्हाला मार्जिन 1 इंच वाढवायचे आहे। तर असे हे माप आहेत। ब्लाऊजच्या मापानुसार कटिंग करू शकता किंवा तुम्ही जर 36 नंबर म्हटलं त्याचे माप सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। तर याप्रमाणे आपण हे ब्लाऊज ठेवून देऊया आणि अशी छान अशी सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग करूया। एकदम परफेक्ट अशी कटिंग असणार आहे। तर ज्यांचे 36 साईज आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या ब्लाऊजची कटिंग एकदम परफेक्ट करून घ्या। फक्त तुम्ही तुमच्या मापानुसार गळा, उंची आणि मागचा गळा, समोरचा गळा ह्या आणि बाही कमी जास्त करू शकता, बाकी सेम माप राहतील। सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांचे 36 साईज आहे। तर आता उंची पाहू शकता, आपण उंची ठेवलेली आहे 14 इंच, कारण आपली 13 इंच उंची तयार आहे। आता आपली छाती आहे 9 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच ॲड केलेली आहे, तर आपली बरोबर छाती होणार आहे। आता हे आपण गळा आणि शोल्डर आपण 5 इंच ठेवलेला आहे। मी नेहमी गळा आणि शोल्डर 5 इंच ठेवते आणि गळ्याची खोली असणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची 8.5, 9.5, 10.5, 11 अशी जर असेल तर तुम्ही गळा आणि शोल्डर 5 इंच ठेवू शकता। हे सगळ्यांसाठी माप आहेत। आता पाहू शकता आपला समोरचा गळा आहे 5.5 इंच, 2.25 आपली गळा रुंदी आहे, यानुसार आपण घेत आहोत 2.25 इंच। आणि हे प्रत्येक कोणत्याही ब्लाऊजसाठी 2.5 आणि 3 हे क्रॉस पट्टीसाठी तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजसाठी हे 2.5 आणि 3 वापरायचं आहे। आणि ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग आहे। गळ्यापासून आपल्याला 1 इंच वर जायचं आहे, कारण आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे। तिथून अर्धा इंच समोरचा म्हणजे खड्डा आणि मागच्यासाठी 1 इंच असा ठेवायचा आहे। म्हणजे बऱ्याच जणांच्या पाठीमागून घोळ येतो, तर तो येऊच नाही, त्यासाठी आपण 1 इंच आणि अर्धा इंच ठेवायचा आहे। अर्धा इंच समोरच्यासाठी, 1 इंच मागच्यासाठी, आणि याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे। आपली कटोरी आहे 5.5 इंच, पाहू शकता हे 2.25 अंतर आहे आपण मोजलेलं। या प्रकारे तुम्हाला ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करून घ्यायची आहे। तर 5.5 इंच कटोरी आहे, 2.5 आणि 3, 1 इंच आपलं मार्जिंग आहे, 5 इंच मोंढा आहे, 5.5 इंच गळा आहे। हे माप झाले परफेक्ट। तुमचे सुद्धा कमी जास्त होऊ शकता उंचीमध्ये आणि बाही लांबी आणि गळा, मागचा गळा, समोरचा गळा। तर हे माप आहेत परफेक्ट 36 साईजच्या ब्लाऊजसाठी। तर ही कटिंग एकदम परफेक्ट आहे, रिक्वेस्ट आहे त्यांची, त्यांच्या म्हणण्यानुसारच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि 36 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करून घ्या, कोणत्याही मापाचा असो। आता इतकी सोपी कटिंग आहे, कुणालाही समजेल। पाहू शकता तो मी मागचा भाग उचललेला आहे आणि हे असा याप्रमाणे टाकलेला आहे, असं त्याला थपथप करून खालचं उमठून घेतलेलं आहे। तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे नाही, कोणत्याही ब्लाऊजची तुम्हाला कटिंग अशी करू शकता तुम्ही। तर आता आपला फ्रंट आपण डार्क करून घेतलेला आहे आणि आता आपण कटिंग करायची, व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे। तर कितीही तुम्ही म्हणजे इतकी सोपी कटिंग आहे, न समजणाऱ्याला सुद्धा समजेल अशीच कटिंग आहे, सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल अशी ही कटिंग आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आता आपण काढणार आहोत पेपर, जसं आपण कट करतो तशाच प्रकारे आपल्याला क्रॉसमध्येही आपल्याला कटिंग करायची आहे ब्लाऊजची। तर पाहू शकता याप्रमाणे आपण माप टाकलेले आहेत, म्हणजे कटोरी आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या साईडने आपल्याला टाकायची आहे। तर पाहू शकता ही अशी ड्रॉ करून घेतलेली आहे कटोरी आणि आपल्याला फक्त आता ही व्यवस्थित छापून घ्यायची आहे। परफेक्ट क्रॉसमध्येच तुम्ही
जसं आपण पेपर कट करतो त्याचप्रमाणे आपलं हे कटिंग होतं. आता पाहू शकता आपली मेन कटोरी आता तयार झालेली आहे. याप्रमाणे आपण ही डार्क करून घ्यायची, कारण तुम्हाला दिसणार नाही म्हणून ही डार्क करून घ्यायची आहे. तर या प्रकारे आपली ही क्रॉसमध्ये अतिशय क्रॉस असणारी कटिंग आणि खूप सोपी, सगळ्याला समजेल. या साईडला 1.5 इंच आणि या साईडला 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच अशी वाढवायची आहे. आलेल्या कटोरीमध्ये तुम्ही 1.5 इंच वाढून घ्या आणि लईच छोटी जर म्हणजे छाती असेल तर 2.5 इंच वाढून घ्या. कोणत्याही ब्लाऊजला हाच फॉर्म्युला म्हणजे लागू होणार आहे. तर तुम्ही तो हा फॉलो करा आणि तुमचं ब्लाऊज किती तुम्हाला कटोरीमध्ये अडचण येत असेल तर या प्रकारे तुम्ही जर कटोरी काढली तर तुमचं ब्लाऊज नक्कीच परफेक्ट बसेल. आणि खास म्हणजे कटोरी चांगली येते म्हणून माझ्याकडे ब्लाऊज खूप येतात, खूप ब्लाऊज शिवायला येतात, कारण कटोरीला अजिबात टोक येत नाही किंवा पसरट होत नाही, कुठं ओढत नाही, कुठं चोळ येत नाही. तर या प्रकारे एकदम क्रॉसमध्ये ही कटोरी काढा आणि तुमचं ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिवा, गिरायकाची शिवा. कटोरीमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर याच प्रकारे तुम्ही कटोरी कट करा, स्वतःची करून पहा, नंतर गिरायकाची करा. असं हे सोप्यात सोपी ही कटोरी आहे आणि सगळ्याला आवडणारी ही कटोरी आहे. 25 वर्षापासून हेच काम करते आणि त्यांच्यासाठी जशी मी गिरायकासाठी कटोरी काढते तशी हीच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्यात सोपी करून दाखवलेली आहे ही कटोरी. तर आता पाहू शकता आपण माप मोजून घेतलेलं आहे. थोडंसं कमी जास्त झालं तर आपण थोडंसं कटछाट करून घ्यायचं. आता अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. आणि आता आपण काढणार आहोत बाही. पाहू शकता आपण बाही रुंदी ठेवलेली आहे 9 इंच, कारण 36 ब्लाऊज म्हटलं की 9 इंच ही बाही रुंदी येते. तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज असेल तर तुम्ही मापाचं ब्लाऊज घेऊन रुंदी काढू शकता. आपली बाही लांबी आहे 6 इंच, आपण ठेवणार आहे 7 इंच. तर या प्रकारे तुम्हाला बाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी पण उतार देताना 3.5चा उतार द्या, म्हणजे पाठीमागून घोळ येत नाही, मोंढ्यामध्ये सुद्धा घोळ येत नाही, समोरून घोळ येत नाही. तर तुम्ही नेहमी 3.5चा उतार द्या, म्हणजे पाठीमागून एकदम प्लेन, कुठंच रिंकल्स वगैरे पडत नाही. तर 3.5चा उतार द्यायला सुरुवात करा आणि ब्लाऊज खूप छान असं शिवा. तर आता पाहू शकता ही आपली झालेली आहे बाहीची कटिंग, एकदम परफेक्ट अशी ही. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. मला जसा फायदा झाला तसा तुम्हाला सुद्धा व्हावं ही इच्छा आहे. आणि असेच ब्लाऊज सुंदर सुंदर शिवा आणि गिराईक तुमचं खूप सारं वाढो. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करून विचारा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि आता पुन्हा म्हणजे कोणत्या ब्लाऊजवर, कोणत्या साईजच्या ब्लाऊजवर व्हिडिओ बनवायचा आहे ते सुद्धा कमेंट्स करून सांगा. आता आपण पाहणार आहोत ब्लाऊज पीसवर अस्तर कसं टाकून घ्यायचं आणि कट करायचं. आता पाहू शकता या प्रकारे आपल्याला अस्तर टाकायचं आहे. आणि आपण अस्तर टाकताना अर्धा इंच आपल्याला जास्तीचं कट करायचं आहे ब्लाऊज. तर पाहू शकता या प्रकारे आपली व्यवस्थित अशी आपण कटिंग करून घेतलेली आहे 36 साईजच्या ब्लाऊजची, पाहू शकता. आणि खूप कमी कपड्यामध्ये हे ब्लाऊज या प्रकारे बसतं. मी जसं टाकलेलं आहे अस्तर याप्रमाणे टाकायचं, ब्लाऊज खूप छान बसतं. बरेच जण म्हणता, एक मला रिक्वेस्ट आली होती आडव्यातून टाका, पण आडव्यातून बाहीला जॉईंट येतो, बाहीला चोळ येतो आणि रिंकल्स पडतात. त्यासाठी थोडासा बाहीला जॉईंट आला तरीही चालतो, मी तो जॉईंट देते, पण आडव्यातून अजिबात बाही काढत नाही, फिटिंग अजिबात चांगली बसत नाही. तर त्यासाठी तुम्ही सुद्धा अशी उभ्यातून बाही काढत चला, म्हणजे परफेक्ट घोळ चोळ न येता परफेक्ट आपली ही अशी ब्लाऊजची फिटिंग येते. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच लता फॅशन पॉईंटवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता. खूप सोप्या ट्रिक्स, खूप सोपी कटिंग, सगळ्याला आवडणारी. तर पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपण ही कटिंग केलेली आहे. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा.